पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख और कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में केंद्रीय सरकार की नीति पर सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि देश में बढ़ती महंगाई, बेरोजगारी, किसानों की समस्या और शिक्षा क्षेत्र की चुनौतियां गंभीर चिंता का विषय है। नेताओं ने आरोप लगाया कि आवश्यक वस्तुओं की बढ़ती कीमतों और आर्थिक दबाव के कारण आम जनता परेशान है। प्रेस कॉन्फ्रेंस में सरकार से रोजगार, महंगाई पर नियंत्रण और जनहित के मुद्दों पर ठोस एवं प्रभावी कदम उठाने की मांग की गई। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत, काँग्रेस, शेकापा, राष्ट्रवादी, बाकी सर्व मित्रपक्ष, त्याचे सर्व सन्माननीय नेतृमंडळी, शिवसेना, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये असलेले आपले उमेदवार माननीय अतुल लोंढे आणि उपस्थित सर्व सहकारी मित्र, खासदार साहेबांनी आपल्याला सर्व सविस्तर सांगितलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही जी निवडणूक चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे। अनेक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं अनेकांचे फॉर्म मागे घ्यायला लावले, कोणी मिसिंग होतं, कोणी दवाखान्यात भरती, कशा पद्धतीचं राजकारण सध्या चालू आहे। म्हणजे पैशाचा गैरवापर, बाकी ज्या एजन्सीज आहे त्याचा गैरवापर करून ज्या पद्धतीनं एक दबावाचं राजकारण चालू आहे। पण नागपूरमध्ये सुरुवातीपासून आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या सर्व सहकार्याने ठरवलं होतं आणि भारतीय जनता पार्टी म्हणत होती की आम्ही 100% आमच्या फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि 100% आम्ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकू, हा जरी त्यांचा आत्मविश्वास असला तरी प्रामुख्याने इथे सुद्धा कशा पद्धतीनं अविरोध निवडणूक करता येईल असा सुद्धा प्रयत्न त्यांचा झाला। पण महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ठरवलं होतं आपण निवडणूक एकत्र येऊन सर्वांनी लढायची। आणि आज जर चित्र आपण पाहिलं, किती मोठा फरक हे सांगत असलं तरी आज सुद्धा अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे ते आमच्या संपर्कात, आणि ही गोष्ट त्यांच्या नेत्यांना माहीत पडल्यामुळे त्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपले जे नगरसेवक आहे, कुठे कोणी उज्जैनला पाठवले, कोणी गोव्याला पाठवले आणि कुठे कुठे पाठवले। मला एक समजत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतः सांगत होते की आमची मेजॉरिटी आहे, मग इतक्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी असताना आपले नगरसेवक आपल्या घरी किंवा आपल्या नागपूरमध्ये ठेवायची त्यांची जबाबदारी होती। म्हणजे कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये असंतोष आहे आणि म्हणून हे सर्व नगरसेवक त्यांनी बाहेर पाठवले, ज्याचा उल्लेख माननीय खासदार साहेबांनी केला। आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडीमधून सर्व पक्ष एकत्र आहोत। आमचे उमेदवार सुद्धा आपण पाहिलं की उमेदवारामध्ये सुद्धा तुलना केली तर आमचे जे उमेदवार आहे अतुलजी लोंढे हे अतिशय उच्च शिक्षित आहेत। मला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे माजी मंत्री, आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य सुनील केदार साहेब, माजी गृहमंत्री, ज्यांनी आपल्या कृतीतून सडेतोड उत्तर या RSSच्या विचारसरणीला दिलं, प्रसंगी जेलमध्ये जावं लागलं तरी पत्करलं, म्हणजे ते सुनील भाऊनी पण तशा पद्धतीचं उत्तर दिलं आणि आपल्या विचारधारेवर, बहुजनांच्या विचारधारेवर ठाम राहिले असे दोन्ही नेते सन्मान्य सुनीलजी केदार साहेब आणि सन्मान्य अनिल देशमुख साहेब, आमचे लाडके खासदार सन्मान्य श्यामकुमार बर्वेजी, माजी मंत्री, माजी बंधू सन्मान्य रवींद्र मोहनजी, आमचे अध्यक्ष सन्मान्य प्रभू मुर्देजी, आमचे दुसरे अध्यक्ष सन्मान्य अश्विन बैसजी, आमचे मित्र नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक माजी उपमहापौर सन्मान्य किशोर कुमेरे यांची, सर्व शेकापचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेचे, बहुजन वंचित आघाडीचे सर्व सन्माननीय नेते आज इथे उपस्थित झालेले आहे। आणि कदाचित हे सगळं चित्र पाहून BJPचा भ्रमनिरास नक्कीच झालेला असेल। स्थिती चांगली असली की बहुजनांना डावलायचं, हे चित्र BJPने जे आहे
ते या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखवलेलं आहे. शब्द द्यायचा आणि शब्द फिरवायचा म्हणजे आक्षेप आतापर्यंत आमच्या नेत्यांकडून घेण्यात आले, केदार साहेबांनी घेतले, देशमुख साहेबांनी घेतले, ते खरे ठरले. या विचारधारेने शब्द देऊन ओबीसीचा तिसरा कॉलम घेतला नाही, ओबीसीचा तिसरा कॉलम घेतला नाही तर सगळ्याच ठिकाणी प्रतिनिधित्व जे आहे ते मागे पडणार आहे. शिक्षणामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे, शिक्षण घेणं ओबीसीला परास्त होईल आणि ज्या पद्धतीची महागाई आहे त्या महागाईमध्ये हा बहुजन समाज भरडून निघत आहे. आपण पाहिलं असेल की या पंचायत राजच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काँग्रेसनी स्थानिक प्रश्न हे स्थानिक स्तरावर सुटले पाहिजे अशी निर्मिती केली, त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं, महिलांनासुद्धा 50% प्रतिनिधित्व देण्याचं काम जे आहे ते काँग्रेस पक्षानं आपल्या सर्व मित्रपक्षांच्या सोबत असे निर्णय घेतले. आज या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी नाही, वैशिष्ट्यपूर्ण कामं याच्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. जलजीवन मिशन म्हणजे चांगलं स्वच्छ पिण्याचं पाणी, आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा आणि शिक्षण याची अवस्था काय आपण पाहिलं असेल. जवळजवळ 20,000पेक्षा शाळा जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद पडण्याचं काम मागच्या 12 वर्षात करून या बहुजन मुलाला शिक्षणच मिळू नये म्हणजे मनस्मृती कशी कशी लागू होऊन राहिली बघा तुम्ही, इनडायरेक्टली होऊ नये अशा पद्धतीने शाळा बंद करण्याचं काम सुरू आहे. जलजीवन मिशन त्या बंद झालेले आहे. आणि मी यासाठी ठोसून बोलतो आहे की आमचं 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये सरकार होतं. सन्मान्य रश्मिताई बर्वे ह्या अध्यक्ष होत्या, आमच्या कुंदाताई आहेत, आमच्या अवंतिकाताई आहेत. माझ्याकडे हा लेखाजोखा आहे आणि हा लेखाजोखा आहे याच्या भरोश्यावर मी बोलतो आहे की या 5 वर्षात जलजीवन मिशनचे किती कामं झाली, शाळांच्या संदर्भामध्ये किती कामं झाली, असे किती पानं पलटवून मी दाखवू की हे कामं जे आहे रश्मिताईंच्या, कुंदाताईंच्या आणि सगळ्या महिलांच्या, बहुजन महिला आहेत सगळ्या, अवंतिकाताई यांच्या नेतृत्वात जे आम्ही कामं केलेली आहेत त्याचं मला मी सांगतो म्हटलं तर मला बराच उशीर लागेल. ही पत्रिका जी आहे कामाची ती सोडून जातो. अशा पद्धतीनं काम केलं आणि हे गेल्यानंतरच ही सगळे कामं का बंद पडली. फक्त कॉन्क्रीटचे रस्ते निर्माण करण्याचं काम आणि इथेनॉल मिळून लोकांच्या गाड्या खराब करण्याचं काम. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आदरणीय अनिल बाबूंनी या ठिकाणी ओबीसीचा जो मुद्दा मांडला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे जे मतदार आहेत ते बहुसंख्य ओबीसी आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष आता काही ओबीसीचा पक्ष नाही आहे. हा ओबीसींच्या विरोधातला पक्ष आहे आणि आपल्यातला ओबीसी आपल्याला जागृत करायचा आहे. जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम काढून टाकला. ओबीसी ही कॅटेगरी कॉन्स्टिट्यूशनल कॅटेगरी आहे. ज्या पद्धतीनं ज्याप्रमाणे एससी ही कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, त्याचप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनल कॅटेगरी ही ओबीसी आहे. आम्ही काही दान मागत नाही आहे, आम्ही भीक मागत नाही आहे. आम्हाला संविधानिक आमचा जो अधिकार आहे, ज्या जनगणनेच्या माध्यमातून ओबीसी कॅटेगरीची संख्या जर निर्माण झाली असती तर ओबीसी बांधवांना त्यांच्या ताकदीचा अंदाज आला असता आणि त्यांना त्यांच्या ताकदीचा अंदाज येऊ नये म्हणून त्यांनी ओबीसी कॅटेगरी त्यातून वगळलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना माझं आव्हान आहे की हे ओबीसीच्या विरोधातले जो उमेदवार आहे किंवा जो विचार आहे हा परास्त करण्याची अत्यंत चांगली संधी या निमित्तानं आपल्याला आलेली आहे. आपला उमेदवार काँग्रेस पक्षाचा हा ओबीसी आहे, बहुजन आहे आणि उच्च शिक्षित आहे. त्याला संपूर्ण कायद्याचं आणि संपूर्ण ह्या व्यवस्थेचं ज्ञान आहे. त्या अशा चांगल्या उमेदवाराला आपण या ठिकाणी निवडून पाठवला पाहिजे. आणि दुसरीकडे जो भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे ते एका विशिष्ट विचारसरणीला प्रेरित असलेले हे उमेदवार आहेत. त्यांची विचारसरणी आपल्या सगळ्यांना स्पष्ट माहिती आहे की RSSच्या विचारसरणीची आहेत आणि RSSची विचारसरणी ही बहुजनांच्या विरोधातली विचारसरणी आहे. म्हणून बहुजन उमेदवार आपण निवडून पाठवा हे आव्हान ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व मतदारांना मी करतो. एवढंच मला या पत्रपरिषदेच्या निमित्तानं सांगायचं.